नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. चला तर मग आज आपण जाणार आहोत वृक्षारोपण करायला. हे बघा आमचं वावर, म्हणजे मम्मी पप्पांचं. त्यामध्ये आज आम्ही वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावणार आहोत. आंबा, तुम्हाला सांगते नारळ, चिंच, अशी भरपूर प्रकारची झाडं आहेत आणि मी आज तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. चला तर मग. रोज ऑफिसचं काम करून करून खरं तर एक्सरसाइज हा प्रकारच विसरून जातात शहरातली लोक, मला असं वाटतं. परंतु गावाकडचं वातावरण, गावाकडच्या ज्या काही आपण मुमेंट्स करतो ना, त्या खूप छान असतात आपल्या शरीरासाठी आणि आपण तो क्षण जगतो. बघा, हे माझे पप्पा इतके, म्हणजे त्यांचं नियोजन इतकं सुंदर आहे, तुम्हाला सांगते. झाडं आणायच्या आधी त्यांनी खड्डे करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इकडे इकडे सगळे आंब्याची झाडं आहेत. शेवटपर्यंत आंब्याची झाडं आहेत आणि बघा कसले भारी खड्डे घेतलेले आहेत. अरे काटे कोणी काढलं त्याचे? काय माहिती हरी म्हणजे कसल्या काठ्या असते त्याला? पडल्या का काढल्या काय माहिती. अरे ह्या व्हिडिओ नाही, हे आठवणी आहेत मम्मी, माहिती ना तुला? हे आठवणी आहेत. आपण गणूला पहिल्यांदा घेऊन गेलो तो देवाला, आठवतंय का? तो व्हिडिओ सुद्धा आहे माझ्याकडे. त्याला लय त्रास होतो शान्या. मला एक झाड न्यायचं म्हणजे इतका जीवावर येते आणि आमचे पप्पा 2-2 झाडं घेऊन चालले. हे एक छोटंसं घर बांधते त्याच्या शेजारी मस्तपैकी आणि भरपूर प्रकारची झाडं आहेत. बोरिंगचं पाणी आहे, त्याच्यामुळे झाडांचं काही टेन्शन नाही. एवढ्या मी तर म्हणते पप्पांचं वय आमच्या 60च्या पुढे आणि मम्मीचं 50च्या पुढे असेल, पण एवढी एनर्जी आहे ना, एवढं काम करतात आणि सतत हसत मुखाने. आजकाल लय अवघड आहे. आपण जेवढं काम करतो तेवढी किरकिर पण करतो, मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं बरं? खरं तर हे व्हिडिओ करण्याचं कारण इतकंच आहे की ही एक आठवण, ही जे झाडं लावलेली आहेत, खड्डे घेतलेले आहेत आणि हा व्हिडिओ मोठं वर्षानंतर किती छान वाटेल बरोबर. आमच्या पप्पांना अजिबात व्हिडिओ केलेला. हे बघा, तुम्हाला ना मी खत दाखवणार आहे. झाडं आता लावायला सुरुवात केली तर त्याच्यासाठी खत तयार केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, लगेच चालतं का? हे कसं ओळखायचं? बकरू का बोकड, कसं ओळखायचं? म्हणजे बकरी आहे ना? ओके. किती शाळा आहेत? नगर जिल्हा त्याचे खड्डे घेतलेले आहेत, त्या ठिकाणी सगळी झाडं नेऊन ठेवली. आता आमच्याकडे अशी पद्धत आहे, तुमच्याकडेही असेल ऑब्वियसली, थोडीशी पूजा करायची आहे. झाडंचं जीवन किंवा जे काही आपण इथून पुढे कार्य करणार आहोत त्यासाठी एक छोटीशी पूजा करून त्या कार्यक्रमाला सांगता करायची असते. ते काय? आणि आमची मम्मी बघा सगळ्या गोष्टी किती दिवस लागतात त्या घेऊन आली आहे. तिचं काम तर अगदी परफेक्ट. आणि आमचे बंधुराजे बघा किती मन मिळून एकदम आनंदानं काम करत आहे. त्याला खूप आवडतं, खूप छान वाटतं त्याला झाडे लावणं आणि यामध्ये त्याचा खूप मोठा वाटा आहे, मला असं वाटतं. सगळ्यांचंच थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन आणि सुंदर अशी आमराई आमच्याकडे तयार होणार आहे काही दिवसातच. किती छान वाटतं ना. झाडं आपल्याला जगायला शिकवतात आणि सगळ्या गोष्टी आपण त्यांना देतो, तेही आपल्याला फळांच्या रूपामध्ये सावली देतात, फळं देतात. माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. धन्यवाद. किती छान असतात ना काही गोष्टी, त्या आपल्याला मोबाईलमध्ये साठवून ठेवायच्या तर असतातच, परंतु त्या करताना किती आनंद होतो. आणि मी तर म्हणते लॅपटॉपवर बसून किंवा घरात एका जागी बसून आपल्या शरीराची पूर्ण वाट लागते. हे असं शेतामध्ये जाऊन मातीमध्ये काम करून
एक वेगळीच उत्साह, एक वेगळीच एनर्जी येते. 4 लोक आजूबाजूची भेटतात, आपल्याला जीव लावतात, आपल्यासोबत टाईम स्पेंड करतात. ह्या खूप छान वाटणाऱ्या गोष्टी आहे आणि त्या आनंद देणाऱ्यासुद्धा आहेत. आमच्या आईची खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये. तिचा उत्साह, तिची एनर्जी आणि तिने सगळ्या गोष्टी खूप सुंदर पद्धतीनं साठवून ठेवल्या आहेत.